मी भागवत जोशी, बीजे न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण बीजे न्यूजवर अनेक वेगवेगळ्या विषय घेऊन येत असतो आणि आज म्हणजे एक वेगळा विषय वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळाच्या इथं आलेलो आहोत। आपल्यासोबत आहेत मोहिनी मॅडम। नमस्कार मॅडम, मला सांगा आजचा जो उपक्रम आहे या गणेश मंडळाच्या पुढे काय काय उपक्रम राबवला, काय सांगू शकाल याबद्दल आपण? नमस्कार, मी मोहिनी चांदोलीकर। आमचं वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळ आहे आणि त्यामार्फत आम्ही बरेच उपक्रम राबवत असतो। पण आज एक असा उपक्रम राबवतोय की तो सगळ्यांना माहिती, पण थोडीशी आमच्याकडून आणखीन माहिती देणार आहोत। तर त्यामध्ये 12 सणाविषयी माहिती द्यायचा आमचा उपक्रम आहे हा। तर मी माझा सण आहे की संक्रांत, मकर संक्रांत, याविषयी थोडी माहिती सांगणार आहे। मकर संक्रांत म्हणलं की वैज्ञानिक दृष्ट्या तर त्याला महत्व आहेच, पण धार्मिक दृष्ट्या पण असं महत्व आहे की सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये जातो आणि त्यामुळे मकर संक्रांत हे नाव त्या दिवशीच्या ह्याला पडलेलं आहे। त्याचबरोबर या दिवशी सूर्य हा त्याचा मुलगा शनी त्याला भेटायला येण्यासाठी आलेला असतो, त्याच्यामुळे या दिवसाचं एक वेगळं महत्व आहे। त्याचबरोबर या दिवसापासून आपला सूर्याचं तीव्रताही वाढत जाते व दिवसाचं प्रमाण मोठं, म्हणजे दिवस मोठा झाला असं म्हणण्यात येतं बऱ्यापैकी। आणि मग बऱ्यापैकी असं असतं की आपले जे काही रुसवे फुगवे आहेत ते विसरून जाण्यासाठी तिळगुळ घ्या आणि गोड बोला, हे एक सांगण्याचा संदेश या दिवशी दिला जातो। सोबत आहेत प्रीतम मॅडम। प्रीतम मॅडम, काय आहे गणपती पुढे आपले उपक्रम कोणते आहेत, काय सांगू शकाल याबद्दल आपण गणपती समोर बरेच उपक्रम घेत असतो। महिला सबलीकरण हा विषय मुळात मी हाताळते आणि आज आपण एक आगळा एक उपक्रम इथे राबवतोय। आपण आपल्या भारतातील 12 सणांची माहिती इथे देतोय। तर इथे आपण पाहू शकता की मी पोळ्याचं सादरीकरण केलेलं आहे। आपला जो भारत आहे हा कृषी प्रधान देश आहे आणि सगळी अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर डिपेंड आहे। तर हा पोळा सणाला एक आपल्याकडे विशेष महत्व आहे। या सणामध्ये नेमकं काय काय केलं जातं, तर त्या बैलाच्या त्यांनी आजपर्यंत आपल्यासाठी केलेल्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण असतो। आणि आपण पाहू शकता की तिथे गाईला पाणी ठेवलेलं आहे, बैलाला चारा ठेवलेला आहे आणि आजूबाजूला पोळा सणा दिवशी आपण पोळ्यांचा स्वयंपाक केला जातो, पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। तर तो सुद्धा ट्रेडिशनल मातीच्या भांड्यातनं स्वयंपाक होतोय असं आपण तिथे दर्शवलेलं आहे। आपण पाहू शकता तिथे की जात्यावरती एक महिला दळत आहे, त्याच्यामधनं मसाला येतोय आणि दुसऱ्या बायका सुद्धा तिथे काम करत आहेत। अशा पद्धतीने आपण पोळ्याचा एक देखावा सादर करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे। आपल्या सोबत आहेत वृक्षरूपी गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक योगेश शर्मा सर। शर्मा सर नमस्कार। मला सांगा, हा जो गणपती आगळा वेगळा आहे, लातूर जिल्ह्यामध्ये फार म्हणजे कौतुक होत आहे आणि काय वेगळं पण आहे, काय सांगू शकाल याबद्दल आपण? मी दगडात नाही, मी देवळात नाही, तर मी प्रत्यक्ष झाडामध्ये आहे, अशी एक टॅगलाईन घेऊन 2016-17 पासून वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही वृक्षरूपी गणरायाची स्थापना करतो। या माध्यमातून वृक्षांची चळवळ खऱ्या अर्थानं लोक चळवळ व्हावी आणि वृक्षांचं महत्त्व घराघरामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये उतरावं, यासाठी हा वृक्षरूपी गणराय आम्ही साकार करतो। गत वर्षी आमच्या गणेश मंडळाला राज्य शासनाचा 3रा पुरस्कार देखील या माध्यमातून मिळालेला आहे। आणि या माध्यमातून लातूरचा एक गणेश उत्सव हा केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशभर पसरलेला आहे आणि याचा आम्हाला मनातून त्या ठिकाणी सार्थ अभिमान आहे। आपण इथं बघताय की कुठल्याही प्रकारची देणगी आम्ही कुणाकडनं घेत नाही। आमचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी आपली जी काही शक्य आहे तेवढी रक्कम या ठिकाणी जमा करतात, म्हणजे सार्वजनिक कुणाकडून आपण वर्गणी त्या ठिकाणी घेत नाही। यासोबतच या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो। इथं आपण बघतो 10 दिवसामध्ये कुठेही डॉल्बी सिस्टीमचा किंवा साऊंड सिस्टीमचा किंवा कुठलंही ध्वनी प्रदूषण होईल अशा कुठल्याही साहित्याचा आम्ही वापर त्या ठिकाणी करत नाही। यासोबतच गणेश मंडळ ज्या ठिकाणी आम्ही स्थापन केलंय तिथं ऑक्सिजनचं महत्त्व सांगणारा देखावा देखील आम्ही या ठिकाणी सादर केला आहे। यासोबतच 10 दिवसामध्ये विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा असतील, महिला सबलीकरणाचे उपक्रम असतील, या माध्यमातून एक चळवळ उभी करण्याचं काम आम्ही करतोय। एवढंच नाही तर एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही गेल्या 9 वर्षापासून सुरू केलाय, जो की आलेल्या प्रत्येक भक्ताला एक फळाचं रोप आणि कापडी पिशवी देऊन गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून त्या व्यक्तीनं ते झाड आपल्या घरी लावावं आणि त्याचं संवर्धन करून पुढच्या गणेशोत्सवामध्ये त्या झाडाचा पहिला वाढदिवस साजरा करावा, अशी एक संकल्पना घेऊन आम्ही काम करतोय। आणि मला असं वाटतं की या माध्यमातून खऱ्या अर्थानं वृक्षाची चळवळ जी आहे
ती नवीन पिढीमध्ये रुजण्याचं काम होईल आणि या माध्यमातून ही चळवळ अधिक गतिमान होण्यासाठी आम्हाला मदत त्या ठिकाणी होणार आहे. तुम्ही पाहू शकता प्राध्यापक योगेश शर्मा सरांचं हे वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळाचे उपक्रम, जर हे उपक्रम सर्व गणेश मंडळाने अवगत केले तर जिल्ह्याचं काय तर पूर्ण महाराष्ट्राचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्यासोबत आहेत वसुंधरा गणेश मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर अजित चिखलीकर साहेब. मला सांगा सर, नमस्कार. मला सांगा सर, हे जे वृक्षरूपी गणेश मंडळ आपण इथं स्थापन केलेलं आहे आणि याची चर्चा जिल्हाभर नाही तर महाराष्ट्रभर होत आहे, तर काय सांगू शकाल या गणेशरूपी गणेश मंडळाचं औचित्य काय आहे, काय सांगू शकाल याबद्दल? आम्ही मागच्या 9 वर्षापासून वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वसुंधरा गणेश मंडळाची वृक्षरूपी गणेश मंडळाची स्थापना केलेली आहे. आत्ताच आपल्याला आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कुणाची कुठलीही प्रकारची वर्गणी वगैरे काही घेत नाही. या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस गणपती बाप्पाच्या पेंडॉलमध्ये येताल त्यावेळेस तुम्हाला इथं स्त्री भ्रूण हत्या, प्लास्टिक मुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, ब्लड डोनेशन, अवयवदान असे विविध संदेश तुम्हाला पाहायला भेटतील. तर हे संदेश आपण नावापुरते इथं लावलेले नसून गणेश उत्सवाच्या काळात 10 दिवसाच्या उत्सवामध्ये हे विविध उपक्रम आपण घेतो. तसंच स्त्री भ्रूण हत्यावर पण आपण पथनाट्य घेतलेलं आहे, अंधश्रद्धा निर्मूलन घेतोय, ब्लड डोनेशन कॅम्प झालाय. आपला जो हा गणपती बाप्पा जिथे विराजमान होतो तो टॅक्सी पॉइंट आहे. त्या टॅक्सी पॉइंटला ड्रायव्हर लोकांना काही मदत व्हावी म्हणून आपण फिजिओथेरपी शिबिर घेणार आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर आपण या 10 दिवसामध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताला झाड आणि कापडी पिशवी तर देतो आणि त्यानंतर त्यांना ते झाड घरी जाऊन लावा आणि ह्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्याचं आव्हान पुढच्या वर्षी आपण करतो. तसेच गणेश मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, मागच्या वर्षी जर पाहायचं असेल तर आपल्या गणेश मंडळाच्या माध्यमातून आम्ही 7 जणांनी देहदान केलेलं होतं मरणोत्तर आणि नंतर 4 जणांना नेत्रदान केलेलं आहे आणि या वर्षी 3 जण नेत्रदान करणार आहेत. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की आम्ही फक्त इथं बॅनर लावून त्याची जनजागृती न करतात, ते आम्ही साक्षात आमच्या माध्यमातून उतरवतोय आणि समाजामध्ये ते रुजवण्याचा प्रयत्न करतोय. तसेच आपण इथं पाहताय जी आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे AI, त्याच्या सुद्धा संदर्भात आपण इथं जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आताच आपण म्हणजे आता राजीव गांधी चौकामध्ये आपला सिंदूर ऑपरेशनवर देखील पथनाट्य होणार आहे. असे विविध उपक्रम वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेश बाप्पाच्या नावाने आपण घेतो. तसेच बाप्पाची स्थापना करत असताना आपण दुसऱ्या गणेश मंडळांना इतर सोबत घेण्यासाठी आपण त्यांना एक आव्हान केलेलं असतं की दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ते आव्हान आम्ही केलेलं आहे. ते म्हणजे एक गणेश मंडळ 51 वृक्ष. आपल्या वसुंधरा गणपतीच्या माध्यमातून वृक्षरूपी आपण प्रत्येक गणेश मंडळाला 51 झाडं मोफत देतो. तसेच सोबत खड्डे करायची मशीन सुद्धा देतो, जेणेकरून आपल्या माध्यमातून प्रत्येक गणेश मंडळांनी कमीत कमी 51 झाडं लावावीत. असे आमच्याकडे यावर्षी 78 गणेश मंडळाच्या नोंदणी झालेल्या आहेत आणि आम्ही त्यांना ते झाडं पोचवत आहोत. जेवढं जसं शक्य होईल तसं हळूहळू काय होईना आम्ही या 10 दिवसामध्ये त्यांना झाडं पोचवलेली आहेत. राहिलेल्या लोकांना काय पुढच्या 2 दिवसामध्ये झाडं पोचून जातील. ह्याच्या मागचा एकच उद्देश आहे, वसुंधरा वृक्षरूपी गणराया असो किंवा ह्या विविध गणेश मंडळांना सोबत घेऊन काम करायचा हेतू असो, झाडांची चळवळ ही फक्त वसुंधरा प्रतिष्ठान किंवा अजून कुठल्या संघटनेपुरती मर्यादित न राहता ही एक लोक चळवळ व्हावी, यासाठी आम्ही गणेश मंडळाच्या माध्यमातून ही चळवळ मोठी करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. अजित सर, खूप छान आहे तुमचं काम. BG न्यूजच्या वतीनं तुमचं हार्दिक थँक्यू सर, अभिनंदन. आणि असंच काम तुमचं व्हावं हीच BG न्यूजच्या वतीनं विनंती.